जर तुम्हीही YouTube चॅनल सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा तुमच्या जीवनातील लाईफ चेंजिंग डिसिजन ठरू शकतो. हो, चॅनल बनवणं, मग व्हिडिओसाठी आयडिया शोधणं, त्यानंतर व्हिडिओ तयार करणं, त्यानंतर त्याला एडिट करणं, स्क्रिप्टिंग करणं, या सगळ्यामध्ये ना खूप मेहनत लागते आणि सुरुवातीला अजिबात व्ह्यू मिळत नाही आणि व्ह्यूज न आल्यामुळे मनात आहे ना खूप डिमोटिवेशन येतं. दररोज YouTube स्टुडिओ उघडून रिफ्रेश करतो तरी व्ह्यूज काही वाढत नाही. मी पण सुरुवातीला माझ्या मित्रांना माझे व्हिडिओ शेअर करायचो. त्यांना सांगायचो की मला सबस्क्राईब करा. माझ्या स्वतःच्या 7-8 ईमेल आयडीज होतात. त्यावरच स्वतःच्या चॅनलला सबस्क्राईब करायचो. असे मिळून काहीतरी मी 350 व्ह्यूज जमवले होते. आतापर्यंत मी YouTubeवर एकूण 5 YouTube चॅनल बनवलेत. पहिलं चॅनल मी 11वीत असताना सुरू केलं होतं. त्यावर 100 प्लस सबस्क्रायबर झाले होते आणि त्यासाठी मी काहीतरी 20-30 व्हिडिओज हे बनवले होते. दुसरं चॅनल मी 12वीत गेल्यावर सुरू केलं. ते चॅनल चांगलं चाललं. परत कॉलेजच्या पहिल्या वर्षी अजून 2 चॅनल मी सुरू केली. त्यातील पहिलं चॅनल असंच एकदम बकवास झालं. दुसरं चॅनल मी क्रिकेट्स व्हिडिओज, कॉमेंट्री वगैरे करायचो. त्यावर देखील मी स्वप्न पाहिलं होतं, की नाही यार मी आता मस्त क्रिकेटचे व्हिडिओज टाकेल आणि डॉलरमध्ये पैसे कमवीन. पण ते स्वप्न स्वप्नात राहिलं. चॅनलला कॉपीराइट स्ट्राईक आली आणि त्यानंतर मी ते चॅनलच ओपन केलं नाही. हे माझे 5वे चॅनल आहे, जे मी कॉलेजच्या सेकंड इयरमध्ये सुरू केलंय. लोकांना वाटतं, की हा फक्त टाईमपास आहे, यार काय मजा आहे, वेळ वाया जातो फक्त. पण मला माहिती आहे YouTubeमुळे मी किती इम्प्रूव्ह झालोय. कारण मी जेव्हा लहान होतो त्यावेळी जर घरात कोणते रिलेटिव्हज यायचे, तर मी घरातून बाहेर पडून जायचो. शाळेत देखील एखादा मित्र बेंचवर बसला, तर त्याला काय बोलू, कुठून सुरुवात करू यातच मी विचार करत राहायचो. कारण मला ना त्यावेळी खूप भीती वाटायची. पण आता डेली कॅमेरासमोर बोलतो, तर काहीतरी चांगल्या पद्धतीने मी बोलू शकतो. थोडंफार मी माझे आयडियाज आता मी प्रेझेंट करू शकतो. या पहिल्या चॅनलवर मी 20-30 व्हिडिओज बनवले होते. त्यावर मी व्हॉईस रेकॉर्डिंग, एडिटिंग, थंबनेल डिझाइन हे सर्व काही शिकलो होतो आणि त्याचा यूज मी माझ्या सेकंड चॅनलमध्ये केला. 1 वर्ष लागली, पण त्या चॅनलवर आता 5,000 सबस्क्रायबर आणि चांगल्यापैकी जी आहे ती कमाई देखील झाली. तुम्ही विचार करता, की "अरे यार, मित्र काय म्हणतील? फॅमिलीवाले काय म्हणतील? मित्र खूप मजा घेतील, हे करतील, ते करतील." हो, घेतीलच. पण सुरुवातीला तू घाबरू नको. सुरुवातीचे तुझे जे व्हिडिओज असतात, ते काही जास्त लोकांपर्यंत जात नाही. सुरुवातीचे जे व्हिडिओज असतात ना, ते खराबच बनतात. हा फॅक्ट आहे. तुला जर चांगले व्हिडिओज बनवायचे असतील, तर आधी खराब व्हिडिओ हे बनतीलच. तुम्ही म्हणता, की कॅमेरा घेईल तेव्हा व्हिडिओ बनवेल, चांगला लाइटिंग सेटअप असेल तेव्हा व्हिडिओज बनवेल. पण हे फक्त तुमची कारणं आहेत. कारण तुम्हाला करायचे नाहीये. कारण तुम्हाला जरी सर्व रिसोर्सेस मिळाले ना, तरी देखील तुम्ही चांगले व्हिडिओ बनवू शकणार नाहीत. कारण इम्प्रूव्ह व्हायला आहे ना वेळ लागतो. आज सुरुवात केली तरी सुरुवातीचे व्हिडिओज हे खराबच बनतील आणि 2-3 वर्षानंतर सुरू केलं तरीही व्हिडिओ तेवढेच खराब बनतील. त्यापेक्षा आता सुरू करायला काय हरकत आहे? 11वीत जेव्हा मी माझं पहिलं चॅनल सुरू केलं होतं, त्यावेळी मला देखील माझे मित्र चिडवायचे आणि मी देखील त्यांना खूप त्रास द्यायचो. "अरे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज बघा, शेअर करा, हे करा, ते करा." पण आज जे थोडे चांगले व्हिडिओज बनवतो, चांगले एडिट करतो, हे त्याच खराब व्हिडिओजमुळे मी शिकलोय. जर तुम्हाला वाटत असेल, की घरचे काय म्हणतील, घरचे करू देणार नाही, घरच्यांना सांगूच नको ना. माझ्या घरच्यांना अजूनही माहीत नाही, की मी YouTubeवर कोणते व्हिडिओज बनवतो, माझं कोणतं चॅनल आहे. पहिलं चॅनल मी सुरू केलं होतं, त्यावेळी मी घरी सांगितलं होतं, की मी YouTubeवर असे व्हिडिओज बनवतो. त्यावेळी माझ्या घरच्यांनी खूप बदलला होता मला. त्यानंतर मी ठरवलं, की घरच्यांना काहीच सांगायचं नाही. पण या प्रवासात मी माझी कम्युनिकेशन स्किल एवढी इम्प्रूव्ह केली आहे, की कॉलेजच्या प्रोजेक्ट्स मी एवढा कॉन्फिडंटपणे प्रेझेंट केला, की मॅडम देखील शॉक झाली. खरं तर मी एक फक्त वेब पेज बनवलं होतं, पण त्याला मी 15-20 मिनिट एक्सप्लेन एवढ्या चांगल्या पद्धतीने केलं, की मॅडम देखील इम्प्रेस झाल्या. तेव्हा मला जाणवलं, की स्वतःला सेल करणं ही किती मोठी स्किल आहे आणि ती फक्त मी YouTubeवर व्हिडिओ बनवून शिकलो. जर तुम्ही कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड करत राहाल आणि प्रत्येक व्हिडिओसोबत स्वतःला सुधारत राहाल, लोकांना व्हॅल्यू देत राहाल, तर लोकं तुम्हाला नक्की एक दिवस ओळखतील. आज माझ्या व्हिडिओजवर कमेंट येतात, "भाऊ, तुझ्या व्हिडिओजमुळे मी खूप इन्स्पायर होतो." तेव्हा मला खूप आनंद वाटतो, की नाही यार आपल्यामुळे काहीतरी लोकांना फायदा होतोय. माझे स्वप्न होतं, की 30-40 हजाराचा कॅमेरा घ्यायचे. पण जर घरच्यांना सांगितलं तर घरचे मला घराबाहेर हाकलतील. पण आता YouTubeवर पैसे कमवून मी हे 50,000चे लॅपटॉप घेतलंय. हे पाहून मला वाटतं, की नाही यार आपल्या मेहनतीला फळ मिळाले. मेहनत रंग लाई. हो, मान्य आहे YouTubeवर खूप कॉम्पिटिशन आहे. पण कॉम्पिटिशनमध्ये उतरणार नाही तर जिंकणार कसे? सुरुवातीला जे आहे खराब व्हिडिओ बनतील, पण नंतर चांगले व्हिडिओ देखील बनतील. जसं तुम्ही लहानपणी ABCD शिकलात, त्यावेळी किती वेळा खराब केल्यात. त्याच प्रकारे आहे. आता तुम्ही खराब व्हिडिओ बनवाल, पण नंतर चांगले व्हिडिओ हे बनतीलच.
कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा हे जर कळत नसेल, तर तुमची जर्नी डॉक्युमेंट करा. जर तुम्ही 10वी असाल, तर 10वीत तुम्ही कशाप्रकारे अभ्यास करता ते सांगा. 11वी-12वी असाल, तर तुम्ही JEE, नीट सारख्या परीक्षांची तयारी करत असाल, तर त्यात कोणते पुस्तके वापरतात, कशाप्रकारे अभ्यास करतात ते सांगा. कॉलेजला असाल, तर कॉलेजमध्ये तुम्ही कोणत्या स्किल्स शिकत आहात, कॉलेजसोबत काय-काय नवीन शिकत आहात, हे सांगा. जर तुम्ही एडिटर असाल, एडिट करत असाल, तर मग तुम्ही त्याचे ट्युटोरियल YouTubeला टाका. तुमच्याजवळ जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी कोणती स्किल असेल त्याचे टाका. जर यातलं काहीही सुचत नसेल, तर तुम्ही जे शिकताय तेच शिकवा. जसं मी 12वीत असताना जे शिकलो तेच YouTubeवर व्हिडिओज बनवून टाकले आणि त्याहून माझी पहिली कमाई देखील झाली. म्हणून माझं असं म्हणणं आहे, सुरू कर, आजच सुरू कर. मजा घेणाऱ्यांना घेऊ दे, कारण 2 वर्षानंतर तुझे व्हिडिओज बघून तेच तोंडात बोट घालते. तुमचे जर कोणते डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते सर्व टॉपिक्स कव्हर करेन. भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.